Good evening to all of you. Myself Baswaraj Kadgare. I am a NEET biology faculty. Today we are going to see that mitochondria. It is a subtopic of cell zero top line. आपल्याला आज मायटोकॉन्ड्रिया बघायचं आहे. त्याच्याबद्दल थोडंसं स्ट्रक्चर काय आहे मायटोकॉन्ड्रियाचं एकदा डिटेल आपण स्टडी करून घेऊया. याच्या अगोदर आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टम कंप्लीट केली आहे. दिस इज अ सिंगल मेम्ब्रेन नॉट स्ट्रक्चर्स 4 होते, आपण ते कंप्लीट केलेत. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी apparatus, lysosome and vacuole. Already we completed endomembrane system. They work in a coordinated manner. That's why we kept them under the endomembrane system. But these structures, chloroplast, mitochondria, peroxisome, they do not work in a coordinated manner, or they do not perform their all functions in a coordinated manner. That's why we didn't keep mitochondria, chloroplast and peroxisome under the endomembrane system. Today we are going to see what is mitochondria. आज आपल्याला बघायचं आहे mitochondria म्हणजे नक्की काय, याचं स्ट्रक्चर काय असतं बघूया. दिस इज अ डबल मेम्ब्रेन नॉट स्ट्रक्चर. डबल मेम्ब्रेन नॉट स्ट्रक्चर आहे. हा आउटर मेम्ब्रेन आहे आणि हा इनर मेम्ब्रेन आहे. दोन मेम्ब्रेनच्या आत एक स्पेस आहे. ठीक आहे, बघा. दिस इज अ आउटर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आउटर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. दिस इज अ इनर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. दिस इज इनर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. द स्पेस प्रेझेंट बिटवीन outer mitochondrial membrane and inner mitochondrial membrane, that is called as पेरिमायटोकॉन्ड्रियल स्पेस. पेरिमायटोकॉन्ड्रियल स्पेस म्हणजे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन मध्ये जे स्पेस आहे मायटोकॉन्ड्रियाच्या, त्याला आपण काय नाव दिलं? पेरिमायटोकॉन्ड्रियल स्पेस नाव दिलं. आणि इनर मायटोकॉन्ड्रियलच्या आत जी स्पेस आहे याला आपण नाव दिलं मॅट्रिक्स. काय नाव दिलं बघा? मॅट्रिक्स. याचं नाव आहे मॅट्रिक्स. ठीक आहे, बघा. आता these structures are called as cristae. काय म्हणलं आपण याला? क्रिस्टे. क्रिस्टे म्हणजेच काय? इनफोल्डिंग्स आहेत ह्या. हे बघा, इनफोल्डिंग्स आहेत इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनचे. इनफोल्डिंग्स ऑफ द इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, दॅट इज कॉल्ड एज अ क्रिस्टे. काय म्हणलं आपण त्याला? क्रिस्टे. परत एकदा सांगतो. हा आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे, हा इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनची या काय इनव्हॅजिनेशन तर म्हणा किंवा इनफोल्डिंग्स. सिंपल इंग्लिश मध्ये आपल्या सिंपल इंग्लिश वर्ड आहे इनव्हॅजिनेशन म्हणा किंवा इनफोल्डिंग्स. इनव्हॅजिनेशन आपण जास्त ऐकलेलं नसते, इनफोल्डिंग्स ऐकलेलं असतं. ठीक आहे, दीज आर द इनफोल्डिंग्स ऑफ द इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, दॅट इज कॉल्ड एज क्रिस्टे. काय म्हणलं आपण त्याला? क्रिस्टे. या क्रिस्टेवरती जे स्ट्रक्चर आलेलं असतं याला काय नाव दिलं आपण? ऑक्सिसोम. काय म्हणलं याला आपण? ऑक्सिसोम. बघा, दिस structure present on the cristae, it is called as oxisome, or it is also called as elementary particle. काय म्हणायचं याला? elementary particle तर म्हणा, oxisome तर म्हणा, किंवा F1 F0 particle म्हणा. काय म्हणा? F1 F0 particle. F1 F0 particle काय आहे आपण डिटेल शिकणार आहे. फक्त आता स्ट्रक्चर बघून घ्यायचं. सध्या 4 गोष्टी सांगितल्या तुम्हाला मी. आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, दोघांच्या आत जो स्पेस आहे त्याला पेरिमायटोकॉन्ड्रियल स्पेस असं नाव दिलं. इनर मायटोकॉन्ड्रियलच्या आत जी स्पेस आहे तिला नाव दिलं मॅट्रिक्स. आणि इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनच्या इनफोल्डिंग्सला नाव दिलं आपण क्रिस्टे. काय नाव दिलं त्याला? क्रिस्टे. लक्षात. याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए प्रेझेंट आहे. जसं प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रो मीन्स false, caryo means nucleus. The false nucleus, that is a naked nucleus present in the prokaryotic cell. The nucleus is not enclosed in nuclear membrane because in prokaryote there is not well developed nucleus or not well developed nuclear membrane. That's why we said that in prokaryotic cell the double stranded circular DNA float in the cytoplasm. It is also called as genomic DNA, prochromosome, incipient nucleus. असे वेगवेगळे नाव दिले होते आपण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. ठीक आहे, तिकडे न जाता आपण याला नाव देऊया. बघा काय हे डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए. लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रियल डीएनए कसं आहे? डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए. एक गोष्ट कळली. मायटोकॉन्ड्रियल रायबोसोम कसं आहे? मायटोकॉन्ड्रियाच्या आत रायबोसोम प्रेझेंट आहे. हा रायबोसोम कसा आहे? 70s टाइप आहे. कसा टाइप आहे? 70s. तुम्हाला आठवत असेल तर बघा, इन प्रोकॅरियोटिक सेल also we said that the 70s type of ribosome is present in prokaryotic cell. 70s have two subunits. The largest subunit is called as 50s and the smaller subunit is called as 30s. 50-30 बेरीज करायची नाही आपल्याला. त्याला आपण सांगितलं स्ट्रक्चर कसं 70s होतं. ठीक आहे, साइज अँड डेन्सिटी गेट्स रिड्यूसेस when these two combine with each other. 70s टाइप ऑफ रायबोसोम प्रेझेंट आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए प्रेझेंट आहे. पेरिमायटोकॉन्ड्रियल स्पेस म्हणजे आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आणि इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये स्पेस आहे, त्याला पेरिमायटोकॉन्ड्रियल स्पेस नाव दिलं. इनफोल्डिंग्स ऑफ द इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनला नाव दिलं आपण क्रिस्टे. क्रिस्टेवरती जे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला त्याला F1 F0 पार्टिकल्स आपण नाव दिलं, किंवा त्याला एलिमेंटरी पार्टिकल नाव दिलं, किंवा ऑक्सिसोम असं नाव दिलं त्याला. लक्षात. आता याच्यानंतर क्रिस्टे झाले आपल्याकडे. क्रिस्टे झाल्यानंतर पेरिमायटोकॉन्ड्रियल झालं, आउटर मेम्ब्रेन झालं, इनर मेम्ब्रेन. ठीक आहे, हे होतं मायटोकॉन्ड्रियलचं स्ट्रक्चर. यालाच म्हणायचं डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. दिस इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. थँक्यू. आता आपण याच्यानंतर मायटोकॉन्ड्रियाचे फंक्शन्स वगैरे काय आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया.